आई ती म्हातारी या घरात नाही ना तोपर्यंत आपण सगळं उरकून घेऊया. चल चल चल. त्या भिक्कारड्या कमळीच्या विरोधात एक पुरावा मिळू दे मला. नाही आत्तापर्यंत केलेले जे नखरे आहेत ना, नाही ते नखरे तिचे बाहेर काढले ना तर नाव नाही सांगणार मी. काय खजिना आहे? हा काय ढकलगाडी काय बघतो काय वाकड तोंड्या? हे तुझ्या लेखाचे सगळे परिणाम आहेत, कळलं ना? नको तरी आगाऊपणा केलेला आहे त्याने आणि त्या कमळीला तुझी मोठी नात म्हणून या घरात घेऊन आलाय. तिची नाही हकालपट्टी केली ना तर बघ घरातून हाकलून देणार आहे मी तिला, माहितीये? आणि मग तू आणि म्हातारी मेलात ना तरी मला काही एक फरक पडत नाहीये. ए काय आहे का? काय दिसतंय का? अगं काहीच नाही. ए आई हे आई ऐक ना, मला एक गोष्ट आठवली. काय? तुला माहितीये ती गौरी ती राजनला नेहमी पत्र पाठवायची आणि त्या राजनकडे त्या शहाण्याकडे ती पत्र आजही असणार. म्हणजे तो पुरावा आमच्या खोलीत राजनच्या कपाटात असण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे एक जरी पत्र मिळालं नाही, एक तरी आपल्याला प्रूफ मिळेल. हा चांगलं डोकं लावलंय, योग्य वेळेला आठवलेलं आहे. चल 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 आता आधी तुझ्या रूममध्ये बघू. चल याला आपण नंतर बघूया. चल चल तुझ्या खोलीत. ए बाबांनो, मी मागेच तोवर सगळं नीट सांभाळशील ना हो? काय बी गडबड नाही झाली पाहिजे, कळलं का? बंड्या अरे काय कुठं निघालायस? कमळी आगात होय आहे की नाही म्हणलं 2 दिवस गावाकडे जाऊन यावं. मला लय आठवण यायला का गावाची. आणि तसं पण कॉलेजला रंगमंचमीची आणि होळीची सुट्टी आहे ना हो 2 दिवस. अरे बंड्या काय सांगायलाय? अरे मला बी गावाकडे जावं असं वाटायले. मी बी येतो तुझ्या संग. ए तुम्ही दोघं जाणार, मी ते एकटं काय करू? आपण सगळे मिळून जाऊया की गावाला? अगं चालतंय की, चला सगळीच जाऊन येऊ. निंगे एक नंबर मजा करूया बघ. कमळीला तर आबा गेल्याचं काहीच माहित नाही, मग तिला कसं घेऊन जाणार? नाही नाही, कमळीला गावाकडे नेऊन नाही चालायचं. ऐका आपण जाऊया, तयारी करूया. हा 2 दिवस सुट्ट्यात की नाही? आया ना आबा आपल्याला बघून लय खुश होतील ग. आईच्या हातची पुरणपोळी निंगे. काय आहे कवा खायला असं झालंय कमळी? म्हणली मज्जा करूया. मजाच करू. थँक्यू मावशी. एक एक हे घ्या पाणी प्या. काय आज कोण आठवण काढतं एवढी? कमळीच असेल. कमळी ती का आठवण काढेल तुमची? ते म्हणजे तुमच्या तोंडात सारखं कमळीचं नाव असतं का नाही? इतकं कौतुक ऐकलंय तिचं का सारखं माझ्या बी तोंडात तिचंच नाव आलं. पण आज तुमची भेट नक्की होईल. महाजन फॅमिली आज सगळी आपल्याकडे येते. 2 दिवस राहूनच जाणार आहेत ते. होळी रंगपंचमी सगळं एकत्र साजरं करूया. तुमची भेट नक्की होईल आणि मला खात्री आहे तुम्हाला ती नक्की आवडेल. समोरच्या लगेच आपलंसं करून घेते ती. कमळी इथे येणार आहे? मावशी काय हो एकदम सिरियस झाला अचानक? हा नाही, मी विचार करत होतो का त्या बायका कमळीला त्रास तर देत नसतील ना? त्रास? मावशी तुम्हाला काय वाटतं? ती काय अशी सहन करून घेणाऱ्यातली मुलगी नाहीये. ईट का जवाब पत्थर से देते ती. जो तिच्याशी चांगला वागतो त्याच्यावर जीव ओवाळून टाकेल, जो वाकड्यात जाईल त्याला अख्खा वाकडा करून ठेवेल ती. तुम्ही नका तिचं टेन्शन घेऊ. जर समजा महाजन कुटुंबच इकडे येणार आहे म्हणजे मला त्यांच्या समोर येऊन चालणारच नाही. आता काय करू काय करू? हा समजा जर मी 2 दिवसासाठी सुट्टी घेऊन कुठेतरी बाहेर निघून गेलो तर? नाही नाही,
बायका काही सरळ नाहीत. त्या काय बी करून माझ्या कमळीला काय ना काहीतरी त्रास देतीलच. मग अशा टायमाला मी कमळीला मदतीला हिता असायच पाहिजे. आणि तेवढंच मला कमळीच्या बरोबर बी राहता येईल. वय मला हिथं थांबायच पाहिजे. हे काय माहिती ना. ओ माय गॉड, आपल्यावर इतके वाईट दिवस आले. आपल्याला आतापासून आपल्याच घरात चोरी करावी लागणार आहे. तू जरा मूर्ख आहेस का ग? हा, जरा गप्पा बस. आम्ही इथे काहीतरी महत्वाचं शोधतोय, कळलं? काय ग, कशात काही नाही. एक मिनिट. येस. काय? आई, हे तेच लेटर आहे ज्याच्यामुळे ती कमळी, ती गावछाप आपल्या घरात घुसलीये. अगं पण मला एक सांग, म्हणजे त्यांचा आधीचा पण काहीतरी पत्रव्यवहार असेल ना. ती पत्र कुठे आहेत ती शोध ना. ओके, मी शोधते. थांब. ते मॉम, ग्रॅनी आजी काय पत्र लावून ठेवलंय. पत्राचा जमाना गेला. इट्स जेनझीचा जमाना. इथे DMs, VNs, टेक्स्ट मेसेजेस हे सगळं चालतं. पत्र कोण शोधतं? हो वेट, माझी टीव आता पेटली. तुम्ही लोक पत्र चोरताय. बाळा, आपण इथे कुठली चोरी करत नाही आहोत. तर जी चोरी केलेली आहे ना ती पकडायचं काम आपण करतोय. यू मीन you're playing detective, right? तुला पण व्हायचंय डिटेक्टिव्ह? Sure. तुला पण शोध घ्यावा लागेल. कमळीला बाहेर काढायचंय ना. उठ. अगं उठ ग लवकर. अरे यार, हेवी आहे ना. उठ ना. नक्की असेल ह्याच्यात. कन्फर्म. टणन 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 टणन. डिटेक्टिव्ह ग्रॅनी विथ डिटेक्टिव्ह अनिका अँड ऑल्सो ज्युनियर डिटेक्टिव्ह मॉम. हसू येत नाही पण काय करणार. थोडा टाइमपास हवा ना, विरंगुळा. बॅग उघडून बघूया. चल बरा जाऊया, राजन काकांना सांगूया आणि बॅगा भरून निघूया. एक मिनिट, कुठे निघालात बॅगावरून? काय प्लॅन? सर अहो, आपल्याला 2 दिवस होळीच्या सुट्ट्या आहेत की नाही, म्हणून म्हणलं आम्ही गावाला जाऊन येतो. सर अहो, किती दिवस झाले आया ना आबांना भेटून. आईच्या हातची पुरणपोळी खायची हो, म्हणून म्हणलं सगळेच चाललोय आम्ही. एक मिनिट म्हणजे गौरी काकू सापडल्या? अरे देवा, ऋषी सरासनी तर हे कुठं माहित आहे की माझी आई सरोज आहे, गौरी नाही. मी अन्नपूर्णा आजींची नात नाहीच आहे. काय विचारतोय मी?